परभणीच्या गंगाखेड तालुक्यातील मागणी, सिरसम, बडवणे या 3 गावाला जोडणाऱ्या 9 किलोमीटर रस्त्याचं काम 1 महिन्यापूर्वी करण्यात आलं। सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हे रस्त्याचं काम करण्यात आलं होतं। एका महिन्यातच या रस्त्याची दुरवस्था झाली। नागरिकांनी हा रस्ता हातानेच उकळला आहे। शासनाचा कोट्यवधीचा निधी पाण्यात गेला। बांधकाम विभागाच्या उपअभियंत्यांनी आपल्या नातेवाईकालाच या रस्त्याचं काम दिलं होतं असा आरोप मनसेकडून करण्यात आला आहे। काल दाखवलंय, आज दाखवलंय, अजून किती दाखवायचं सांगाय काय का ते मग हे काम केले का तुम्ही? हातात निघायचं काम केलं हे? त्याला काम म्हणते का मग? आणखीन काढून बघा एकदा साहेब, बघा तुम्ही तुमच्या हाताने एक खडा काढून नको मला हाताने. चला हो साहेब, बघा साईड पट्टी आता टाकल्या. कल्याण आणखीन काढून बघा इकडं इथं बघा कुठं बी एक ठिकाणी नाही हो काय ओढत एकदा कुठं बी ओढा हो काय किती दिवस झाले किती दिवस झाले साहेब कार्पेट करून किती दिवस झाले? किती दिवस झाले कार्पेट करून हे? किती दिवस घ्या इकडे टिकाव घ्या इकडे टिकाव द्या इकडे टिकाव दाखी आम्ही कसं निघतंय ते त्याला बोलतं पडावं लागत नाही करायला. टिकाव तर द्या की टिकाव 2 मिनिटात काढून दाखवतो मी तुम्हाला. जे सत्य आहे ते सत्यच म्हणावं काही. आणि कोरड्या कितीवर काही नाही नाही काही नाही. मोबाईल कुठे? मोबाईल पूर्ण भाऊ सगळं शूटिंग करा. ये इकडे इकडे. हे सरपंच राठोड साहेब, उपसरपंच पूर्ण एवढा पॅच जे आहे सगळा कोरडा आहे. काय केलं तुम्ही? बंद करा नाही तर काम. बीबीएम केलं कधी? कुठे बीबीएम दाखवा. डबल केलाय का? डबल केलेला आहे. डबल टाकलं कुठे काय डबल केलं तर असं काय? काय डबल काय केला तर डम्पिंग झालं म्हणते ते काकाचे जे खाली पडला होता. उचलून घेतला तर मग व्यवस्थित डांबर कोरड केलं ना काल. हा या कुठे पूर्ण जे काय पूर्ण कोरडे तिथं चला तुम्ही ते कोरडे ठिकाणी उकरले इथं उकरलं तिथं उकरलं सगळं एवढं कोरडं. आणि हा पूर्ण डबल करून घे तिथपर्यंत पूर्ण हा दिसायला मला तिकडे दिसायला नाही तर आला खोर आहे सगळं जर उकरून दाखवत का? 2 मिनिटं डबल उचलला का खाली केला मग डबल थांबा तुम्ही थोडी. डबल लेअर आहे का बाहेर लेअर आहे? डबल घेतला मग हे केलं तर व्यवस्थित कर ना. थांबा खोर आणा. आम्ही आज या ठिकाणी माखणी, सिरसम, बडवणी रोड या ठिकाणी आलेलो आहोत। या रोडसाठी महाराष्ट्र शासनाने 8 कोटी रुपयाचा निधी मंजूर केला, परंतु PWDचे भ्रष्ट उपअभियंता बालाजी पवार यांनी त्यांच्या मेव्हण्याला हे काम देऊन अत्यंत बोगस आणि निकृष्ट काम केलेलं आहे। या डांबरामध्ये डांबराचं प्रमाण कमी आहे आणि आयलचं प्रमाण जास्त आहे, त्यामुळे एकच महिन्यात हा रस्ता उघडत आहे। या ठिकाणी सर्व गावकरी आहेत। महाराष्ट्र शासनाला एवढीच विनंती आहे की या पवार आणि इंजिनियर भोगेची चौकशी करून यांना निलंबित करावे आणि हा रस्ता दुसऱ्यांदा चांगल्या प्रतीचा करावा। आणि बांधकाम मंत्री चव्हाण साहेबाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं माझी एवढीच विनंती आहे की सखोल चौकशी करून उपअभियंता पवार यांनी गंगाखेड विधानसभेत किमान 100 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार केला आहे। पवार यांची नार्को टेस्ट जर केली तर खऱ्या अर्थाने इथला भ्रष्टाचार उघडकीस येईल।